मित्र की आत्मा मराठी कथा। ही गोष्ट आहे त्यावेळची आहे जेव्हा मी माझ्या गावाला जात होतो। माझे गाव डोंगराच्या मध्यभागी वसलेले होते। दाट लोकसंख्येपासून वेगळेच माझ्या गावात एक कच्चा रस्ता आहे, ज्यावर फक्त एकच बस चालते, जी गावातल्या लोकांना बाहेर घेऊन जाते आणि तीच बस परत गावाकडे आणते। मी माझ्या आजीच्या घरी गेलो होतो आणि तिथून त्या रात्री मी परत येत होतो। रात्रीची वेळ होती। बसवाल्याने मला गावाच्या बाहेर उतरवले, कारण माझे गाव हे रस्त्यापासून थोडे लांबच होते आणि ती बस दुसऱ्या दिशेने चालली होती। परंतु हे मला काही नवीन नव्हतेच, कारण मी यापूर्वी बऱ्याच वेळा या कच्च्या रस्त्यावरून गावापर्यंत चालत प्रवास केला होता। पण यावेळी मी रात्री उशिरा गावात पोहोचलो। मी माझे सामान काढले, ते उचलले आणि माझ्या घराकडे निघालो। त्या रात्रीची 12:30 वाजले होते आणि तुम्हाला माहीत आहे की गावातले लोक लवकर झोपायला जातात। त्या रात्री संपूर्ण गाव निर्जन होते। असे वाटत होते की या जंगलात आलो आहे। आता मलाही भीती वाटू लागली। मी फक्त पटकन घरी पोहोचण्यासाठी देवाला प्रार्थना करीत होतो। परंतु माझे घर थोडे दूर होते। पण थोड्या वेळाने मला रस्त्यात माझा मित्र सोमनाथ मिळाला। त्याने मला दुरूनच हात केला। एवढ्या रात्री हा इथे काय करीत आहे याबद्दल मी विचार करीत होतो। पण जाऊ दे, मला खूप आनंद झाला की मला कमीत कमी एक साथीदार तरी मिळाला। आता माझी भीती कमी झाली, कारण या शांतता मोडण्यासाठी माझ्यासोबत कोणीतरी होते। सोमनाथ माझ्याकडे आला आणि त्याने माझी बॅग उचलली आणि माझ्यापुढे चालण्यास सुरुवात केली। चालत असताना माझ्या लक्षात आले की हा इतके शांत का आहे, कारण माझा मित्र सोमनाथ खूप बोलणारा आहे आणि हा तर खूप गप्पच आहे। माझे घर थोडेसे दूर होते, परंतु सोमनाथ ज्या रस्त्याने जायला निघाला तो माझ्या घराच्या कच्च्या रस्त्याला सोडून शेतातून वाट काढायला सुरुवात केली। मी त्याला म्हणालो, अरे भावा, कुठून जायला निघाला आहेस आणि मागासपासून बघतोयस तू खूप शांत आहेस, बरा आहेस ना तू? पण असे बोलताच तेवढ्यात त्याने माझा हात धरला आणि मला शेतात घेऊन जायला भाग पाडले। त्याचा हात खूप थंड होता। मला उशीर झाला नाही हे समजायला की तो माझा मित्र नाही, तो मला जवळच्या विहिरीकडे खेचून घेऊन जात होता। आता मात्र मी मोठ्याने ओरडायला सुरुवात केली। माझा आवाज ऐकून गावातील बरेच लोक जागे झाले आणि मला मदत करायला धावले। जेव्हा ते माझ्याकडे आले तोपर्यंत मी बेशुद्ध झालो होतो। जेव्हा मी सकाळी शुद्धीवर आलो तेव्हा मी माझ्या घरी होतो। मला शुद्धीवर आलेले पाहून सर्व गावातील लोक माझ्याकडे आले आणि म्हणाले की तू ठीक आहेस का? तुला काय झाले होते? तू रात्री आम्हाला पिंपळाच्या झाडाला बांधलेला भेटलास। तू रात्रीपासून बेशुद्ध होतास। तुला काय झाले होते? माझ्या बाबतीत जे घडले ते मी त्या सर्वांना सांगितले। त्यावेळी माझा मित्र सोमनाथही तिथे होता। तो म्हणाला की मी तर रात्री माझ्या घरी झोपलेलो होतो, तर मग काल रात्री माझ्याबरोबर कोण होतं? असे मी पुटपुटलो आणि सर्वजण माझ्याकडे बघू लागले। त्यानंतर गावातल्या सर्व माणसांनी रात्रीचा प्रवास करणे सोडून दिले। ही अशी घटना काहीच वर्षापूर्वी माझ्यासोबत घडली, जी मी कधीच विसरू शकले नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।